नमस्कार मित्र हो, हे आहेत कोल्हापूरमधील सुप्रसिद्ध अशा कोल्हापूर डिझेलचे सर्वेसर्वा श्री सलीम तांबोळी. कोणत्या व्यवसायामध्ये प्रामाणिकपणा, गुणवत्ता आणि विश्वास यांना सर्वात जास्त महत्त्व आहे असे मानणारे रॉबर्ट बॉश यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पश्चिम महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात वाहन उद्योगाच्या बॉश पंप विक्री आणि दुरुस्तीच्या बाबतीत कोल्हापूर डिझेल्सनी नावलौकिक प्राप्त केलेला आहे. आणि या कोल्हापूर डिझेलचे सर्वेसर्वा सलीम तांबोळी यांचा संघर्षमय जीवनपट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्याकडून ऐकून घेणार आहोत. नमस्कार सर. उत्कृष्ट कार्यक्षमता, तत्पर आणि समाधानकारक ग्राहक सेवा आणि कमालीचं सातत्य हे स्वीकार तुम्ही जर्मनीच्या विश्वविख्यात बॉश कंपनीच्या उत्पादनांची अधिकृत विक्री दुरुस्तीच्या माध्यमातून तुम्ही कोल्हापूरमध्ये गेली 46 वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून कार्यरत आहात. आपल्याकडे बऱ्याच लांबून इथे वाहनं येतात दुरुस्तीसाठी, बरोबर. एकंदरीत हा जो प्रवास आहे आपला, तर याच्याविषयी सांगत होतो. त्याच्यानंतर ती फार मोठी स्टोरी आहे. 77 साली मी MBA झालो. बीएससीत पण रँक होल्डर होतो, MBA पण रँक होल्डर होतो. शिवाजी पण MBA पूर्ण करायच्या करण्यापूर्वी मी डिप्लोमा इन बिझनेस अँड इंडस्ट्रियल मॅनेजमेंट हा गुजरात युनिव्हर्सिटीचा पण 1 वर्षाचा कोर्स केलेला आहे. याचा सर्वानुभव घेऊन मी मुंबईमध्ये काही नोकरी करत होतो. परंतु माझ्या सर्व मित्रांना चांगला जॉब मिळाला. माझ्या मित्रांचा जे फोटो तुम्हाला दिसेल, माझे मित्र आहेत, नुकतं त्यांचा गेट टुगेदर मी 50 वर्षानंतर केलेला आहे, 45 वर्षानंतर. हे सगळे व्यवस्थित झालेलं आहे. माझा फोटो दिसतोय तुम्हाला. आणि सगळ्या बँकेत वगैरे जॉब केलेले आहेत. पण यातले उद्योजक 1-2-3 आहेत. त्यापैकी मी एक आहे. पण उद्योजक व्हायला काय परिस्थिती भेटली तर जिथे परमेश्वराच्या मनात असावं, रोजगार 100%. माझे पूर्वज बघितले सगळे व्यापारी आहेत. नोकरी करायचा कदाचित आमचा पैसा नसावा. मुंबईमध्ये परमेश्वराच्या मनात असं काय आलं माहित नाही, पण तिथं ऑडिट डेफिशियन्सी मला झाली पाण्यामुळे. आणि मला थायरॉइडचा प्रॉब्लेम झाला आणि थायरॉइड ग्रंथी वाढल्या, सिंपल गायटर झाला आणि मला मोठं ऑपरेशन करायला लागले 1978 साली. तर माझे आई वडील म्हणायला लागले की आता तुम्ही मुंबईला तेवढं पाण्यात घ्यायला मला मुंबई तेवढं आहे. अशा दृष्टिकोनाला कसा व्यवसाय करावा, काय व्यवसाय करावा हा प्रश्न निर्माण होता. मग माझ्या मेहनी म्हणजे माझ्या बहिणीचे मिस्टर ड्रायव्हरला आपल्या रक्षापर्यंत टेम्पो घेऊन आहे, माझा भाषा चालवतो. त्या ठिकाणी मी जाऊन ट्रेनिंग घेतलं 4-5 महिने आणि माझा स्वतःचा व्यवसाय 1978 शेवटी किंवा 1979च्या शेवटपर्यंत पूर्ण केला. माझं लक्षात केलं तर 200 स्क्वेअर फूट मध्ये आणि सातत्यानं काम करायला सुरुवात केली. त्यावेळी आमची त्यावेळी जे कुलगुरू 1974 आप्पासाहेब चव्हाण हे इतिहास तज्ञ होते. त्यांनी आमच्या पदवीधराच्या समाजात एक वाक्य वापरलं होतं, कदाचित मुलांना बाळांनो विद्यार्थ्यांनो तुम्हाला तुमच्या आवडीचं काम मिळणार नाही, पण जे काही काम मिळेल त्यावेळी त्यात आवड निर्माण करा. आज 50 वर्षानंतर भारत जसा आपला आहे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तसा तो नव्हता. 1974, 75 ते 1980 किंवा 1990 पर्यंत मी तुम्हाला सांगतो आपलं जागतिकीकरण होईपर्यंत. आणि आपले रस्ते, इन्फ्रास्ट्रक्चर सगळ्या गोष्टी मागासलेल्या होत्या. इंडस्ट्रियलायझेशन मागासलेलं होतं. गव्हर्नमेंट पॉलिसीज आपल्या सगळ्या दाखवल्या होत्या. 5 वर्ष नव्हत्या असं नाही, पण उद्योग नव्हते. मग माझा व्यवसाय मी सुरू केला 200 स्क्वेअर फूट मध्ये. त्याच्यामुळे आवड निर्माण करत डिस्टिंक्शन मिळवलेलं. पण ऑटोमोबाईलचा मला करता. पण त्याचे कमरे ठेचा खात वाक्य लक्षात येतं तुमचं. वाक्य लक्षात येतात. आणि अशा त्यात प्रगती करत गेलो. 1990 साली बॉश कंपनीने माझी दखल घेतली आणि पहिल्यांदा मला 200 स्क्वेअर फूट मध्ये 700 स्क्वेअर फूट मध्ये यायला सांगितलं आणि मला अपराईड लक्षात देऊन प्रमाणपत्र मिळालं. तिथलं जी गरजेची पिढी झाली की आज सगळं आपण बघताय आणि ते नाव ऐकून आपण आला इकडे माझ्याकडे. मी फार आभारी आहे आपला. आणि त्यानंतर मग मी जी जागा घेतली 1992 साली, ती पहिल्यांदा 500 स्क्वेअर फूट होती. आता ही 5000 स्क्वेअर फूट आहे. अलीकडची, पलीकडची, खालची, वरची, समोरची अशी जागा घेतली.
मी 2-4 लोक येऊन माझं वर्कशॉप सुरू केलं होतं. परंतु आज मला परमेश्वराने 100 लोकांच्या पोटाला भाकरीचा धनी केला. माझा उद्देश हाच होता की आपल्याला जे मिळतंय ते आपण दुसऱ्याला कसं देता येईल. आणि दुसऱ्याला देण्याचं जे समाधान आहे ते फक्त पुस्तकात वाचलं होतं, पण साक्षात्कार काय करता येतंय काय. माझ्या वर्कशॉपमध्ये आता 100 लोक आहेत. जास्तीत जास्त सगळं ITI आहे किंवा इंजिनियर आहे किंवा MCOM आहे. आपण डिपार्टमेंट माझ्याकडे ESI आहे, माझ्याकडे प्रॉव्हिडंट फंड आहे, माझ्याकडे ग्रॅच्युइटी आहे. हे सगळे MNCचे सगळे कस्टमर समाधान आणि माझा कर्मचारी बंधू सुद्धा समाधान असला पाहिजे, हा कायम त्या माझा देश आहे. सर असं म्हणतात की जे जे आपण हवे ते इतरांशी शिकवावे, शहाणे करून सोडावे, सकळ ज्यांना असं म्हणतात. समजदार आमदारांची युक्ती आहे. हा बरोबर. आपल्या कोल्हापूर डिझेल सर्व्हिस मध्ये 90 लोक इथं त्यांना काम इथं भेटलंय आणि कुटुंब झालं. रोहान सर आपल्यानंतर रोहान सर ही जबाबदारी सांभाळतात आणि ही इथं आल्यानंतर असं जाणवलं का हे चांगलं कुटुंब आहे आणि कुटुंब प्रमुख असं असतं हे फार महत्वाचं असतं आणि ती जबाबदारी आपण सांभाळतो. आपण इथं बघा काही पुस्तकं कोल्हापूर याची दखल आपल्या कार्याची दखल घेऊन आणि पुरस्कार आपल्याला मिळालेले तिथे वरती आपल्याला पुरस्कार मिळालेले दिसतात वरती. परमेश्वराच्या कृपेने आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने पुरस्कार ठेवायला जागा नाही अशी परिस्थिती आहे. इथून ग्राहक समाधानी होऊन गेल्यानंतर एक चांगलं वाटतं आपल्याला, एक वेगळा आनंद असतो. एक वाक्य आहे आमच्या रॉबर्ट बॉश, ऑलवेज ऍक्टेड ऑन प्रिन्सिपल रादर मनी अँड द कॉन्फिडन्स ऑफ द कस्टमर. त्याच्यावर माझे पैसे गेले तर चालतील, मला नुकसान होईल तर नाही, ग्राहकाचा विश्वास गमवता कामा नाही असं. आणि माझ्या इथं आल्याबरोबर बोलत तुम्ही ग्राहक देवो भव, मातृ देवो भव, पितृ देवो भव, गुरु देवो भव, ग्राहक देवो. आणि हे फक्त हे फक्त लिहिलेलं नाही बरोबर, हे अंमलात आणलेलं, अंमलबजावणी, अनुभूती. आणि ते वर्षामध्ये माझी आजारी पडल्यानंतर ते बाहेर पडायला मी योग मार्गात गेलो. आणि योग मार्गामध्ये माझी सगळी काय म्हणायचं विचार सगळे विचार आपले सगळे योग मार्गातले विचार आहेत. छान विचार है कि जीवन कहीं भी ठहरता नहीं है, आंधी से तूफान से डरता नहीं है, तू ना चलेगा तो चल देगी राह, मंजिल को कर संगी तेरी निगाह है, तुझको चलना होगा, तुझको चलना होगा. हे इथं आल्यांचं शिकायला मिळतं. बरोबर. याबरोबर मी काय करतो, समाजकार्य म्हणून कसं ठेवावं, होलिस्टिक लाईफ म्हणजे काय, जीवनशैली कसा असतो, तर माझी जीवनशैलीत बदल करून माझ्या आजारावर प्रभुत्व मिळेल. औषध पण घेतली नाही असं नाही, 2 वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला. मला 2 वर्षी झोप आली नाही. नंतर माझं ब्लड प्रेशरची 204 वेळा ओढाचं, मला ICU ऍडमिट करायला लागलं. परत तुम्हाला सांगतो माझं जे ऑपरेशन करायचं झालं हे बघायचं आपण आपल्याला ऑपरेशन थायरॉइडचं माझी ग्रँड रक्ती काढलेलं आहे. मला ओरली थायरॉइडवर माझा जायला लागते, 50 वर्ष झाली. तर थायरॉइड ही फार महत्वाची ग्रंथी आहे. आपले विचार, आचार, उपचार सगळे त्याच्यावर अवलंबून आहे. बरोबर. परंतु नराचा नारायण कसा व्हायचं, तर नराचा आपण वानर जातो त्या वानरातला परत नारायण नर कसा व्हायचा, वानराचा नर झाला की मग पुढे नारायण. नारायण झाला ते भगवान आमचे श्रीकृष्णाने सांगितलेल्या गीतेमध्ये कर्मण्यवाधिकारस्य मा फलेषु योग हा कर्मस्व कौशल्य. त्याचा उपयोग करत 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 आजपर्यंत आले आणि आपण इथं आला फळाचा आनंद वाटला. आणि तुम्हाला तिथे भेटून खूप छान वाटलं. व्यावसायिक क्षेत्राबरोबर आध्यात्मिक क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, याच्यामध्ये खूप मोठं काम आहे आणि ग्रेट पर्सनॅलिटी आम्हाला भेटली. याचा भेटता नाही आपला आभार आहे मला म्हणण्याबद्दल. पण मी सामान्य आहे आणि सामान्य राहू इच्छितो. मी अगदी गरिबी सुरू पर्यंत आलेला आहे. पांढरा शर्ट आणि खाकी चड्डी घेऊन लागतो, शिवी वेळा करतो. पण माझ्या आई वडिलांचं यात फार मोठं हे आहे. आणि खास करून औंध या गावाचं मी तुम्हाला इथं नमूद करू इच्छितो. त्या बाळासाहेब पंतप्रतिनिधी त्यांनी माझ्या आईच्या वडिलांना योग शिकवला. 1924 साली 1000 सूर्य नमस्कार घालणारा मुस्लिम युवक म्हणून जगद्दाचा सत्कार केला. त्या माझ्या आईच्या वडिलांनी माझ्या आईला ते सूर्य नमस्कार शिकवले. तिने मला माझ्या लहानपणावर पुढे जात म्हणून मी आज इथं आहे. आणि हे तुम्ही पुढे वारसा चालवायचं काम तुम्ही करायला लागले. आणि हजारो लोकांना
मी बघा रामदेव तर असा आले 1985 पासून 90 पासून मी लोकांना शिकवतो योग मार्गामध्ये आणि त्यांना लेक्चर देतो, त्यांना जीवनशैली कशी, निरोगी कसं राहायचं, शरीर आणि मन दोन्ही कसं ठेवायचं याबद्दल मी असं म्हणत नाही की मी गुरुजी जाते, पण तुम्ही सांगायला नको तेवढे खरा विद्यार्थी असतो, कारण आधी केल्याने नंतर सांगितलं अशी युक्ती असली पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण केलं पाहिजे. नुसतं पुस्तकी ज्ञान असून चालणार नाही, पुस्तकी ज्ञान पाहिजे पण त्याच्याबरोबर आमची प्रॅक्टिकल पण पाहिजे, आम्हाला ते अंमलात आणता आलं पाहिजे. आणि आजपर्यंत आत्ताच्या क्षणापर्यंत मी सकाळी 8:30ला जेवतो आणि संध्याकाळी सूर्य उडताना जेवतो, त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जेवतो. म्हणजे जैन धर्मात सांगितलेलं वासा करायचं ते मी मुस्लिम असून सुद्धा करतो, मटण खात नाही, सोडून चहा बिडी व्यसन नाही आपल्याला काय, परंतु मटण चहा सोडलेला आहे. पण आपण या धर्मात जन्मलेलो आहोत, हे कधीतरी आपल्याला जर सणादिवशी बी करायला लागतं, तर समोरचा काय म्हणतो एका काळाला आहे असं पण आपल्याला करता पाहिजे. कारण इंटरपर्सनल रिलेशनशिप ही फार महत्वाची आहे, जीवनशैलीमध्ये ते फार महत्वाचं आहे. जीवनशैलीचे 5 गोष्टी सांगतो माझ्या, त्या आहार माझा काय आहे, माझा विहार कसा आहे, माझे व्यवहार कसे आहेत, व्यवहार म्हणजे मी स्वतःबरोबर कसं वागतोय आणि दुसऱ्या बरोबर कसं वागतोय, माझी विश्रांती कशी आहे, जेव्हा जेव्हा मी झोपतोय काय, झोपायच्या वेळी मी झोपतोय काय, हे फार मदत. आणि व्यसन आम्हाला काय काय, व्यसन म्हणजे दारू पिणे, व्हिडिओ पिणे, सिगरेट वगैरे नव्हे, कुठल्याही गोष्टीचा अतिरिक्त केला की व्यसन झाले, तो करता कामा नाही. म्हणजे संतुलित बुद्धाने सांगितलं संतुलित जीवन पाहिजे. मी कायम त्या लक्ष्मण रेषेमध्ये पाहिजे, रामायणात सांगितलं तसं. तर त्या संतुलित अवस्थेमध्ये राहणं हे फार अवघड आहे जीवनामध्ये, संसारामध्ये. अरे संसार आधी हाताला ते पन्ना वेळ गाव कर असं आहे, पण तुमच्या सगळं सहन करायला पाहिजे. आणि सर करो थंडा, पैर करो गरम और पेट करो नरम, या 3 गोष्टी जर सांभाळायचं फार अवघड आहे, पण ते आम्हाला करायला पाहिजे. तर आपल्याला यशस्वी जीवन आणि सुखी जीवन नक्की मिळते. धन्यवाद.